राजकीय मतभेद सगळ्यांचेच असतात आणि ते असलेच पाहिजेत एक सशक्त लोकशाहीमध्ये. त्यामुळे ते सातत्याने चांगलं काम करून महाराष्ट्राची सेवा करण्याचा एक अतिशय चांगला आणि उत्तम आणि प्रांजळ प्रयत्न ते करतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण बच्चू कडू हे विरोधकांचा आवाज चांगला जोरदारपणे मांडू शकतात, ते तुमच्या सोबत जर आले तर हा अधिक बळकट होणार नाही का? आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत आणि बच्चू भाऊ हे महाराष्ट्रामध्ये असे एक महत्त्वाचे नेते, ज्यांनी अपंग असतील, दिव्यांग असतील, यांच्यासाठी खूप मोठं आणि चांगलं काम अशा समाजासाठी केलं जेव्हा त्या समाजाकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. म्हणजे या सगळ्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलेलं आहे आणि हे जनरेशन्स विसरणार नाही. तुम्हाला वाटतंय ते तुमच्याबरोबर यावेत किंवा तुम्ही तशी ऑफर? माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी 3 आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे 3 आठवड्याचं कामकाज करून आलो आहे. महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे. देशामध्ये तुम्ही चित्र बघाल तर ग्लोबल अमेरिकेचं रिसेशन नाही म्हणता येणार, पण स्लो डाऊन व्हायला लागलं आहे आणि आज भारत हा काही इन्सुलेटेड इकॉनॉमी नाही आणि भारतात आत्ता जे फिस्कल डेफिसिट आहे ते फिस्कल डेफिसिट या सरकारचं कर्तृत्व नाही. RBIने जे डिव्हिडंड दिलं 2 लाख कोटी रुपयाचं, त्याच्यामुळे आज फिस्कल डेफिसिट 4.9ला येईल असं आत्ता तरी सरकार म्हणतं. त्यामुळे पुढच्या सोशल सेक्टरच्या स्कीम्स असतील, या सगळ्या स्कीम्स जर असंच फिस्कल डेफिसिट वाढत राहिलं तर या प्रेशर खाली येऊ शकतात आणि तीच परिस्थिती अनेक राज्यांमध्ये. आंध्र प्रदेशचे सगळे खासदार एका आवाजात म्हणत होते की इतक्या गोष्टी आंध्राच्या आधीच्या सरकारने केलेल्या आहेत की त्याचा व्हाईट पेपर आम्ही काढणार आहोत. तशीच परिस्थिती अनेक बाकीच्याही राज्यांमध्ये असं दिसतंय साधारणपणे त्या बजेट सेशनमध्ये. त्यामुळे महाराष्ट्राचेही असे हाल होऊ नये. महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचं आहे, अशा लोकांनी एकत्र येणे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं आहे. पण ताई, बच्चू भाऊ लाडका भाऊ होणार का? त्यांना विचार. बच्चू भाऊ सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन ताईंनी केलेलं आहे. मी जसं आता म्हटलं की सकाळी तुम्ही एका छत्रीखाली जर आलात, एका छताखाली येणार का पक्षाच्या? तुम्हाला पहिलेच सांगितलं का ही लढाई मुद्द्याची आहे, ही राजकीय लढाई नाही आहे. मुद्दे महत्त्वाचे आहे, राज्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे आणि मग ती चर्चा या राजकीय वर्तुळात झाली पाहिजे. जशी जाती धर्माची चर्चा होते तशी शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग असेल, कामगार असेल, याची चर्चा झाली पाहिजे. तो एक प्रामाणिक प्रयत्न मी करतो. एकनाथ शिंदेबरोबर गेला होता तेव्हाही या दिव्यांगांना किंवा वंचितांना न्याय द्यायचा म्हणून गेलेला होता. तेव्हा दिव्यांग मंत्रालय मिळालं. आता त्या दिव्यांग मंत्रालयाला बजेट आणि त्याच्या चांगल्या योजना निर्माण झाल्या पाहिजे, हा एक प्रयत्न आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटाल का? म्हणजे हेच मुद्दे घेऊन की काय हरकत आहे? माझं म्हणणं आहे एक त्या पीडित लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून माझं म्हणणं असं का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे का नाही? श्रमावर आधारित योजना या देशामध्ये नाही. अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी विशेष योजना असल्या पाहिजे, यासाठी सगळ्यांना भेटू ना. म्हणजे महायुतीच्या सरकारच्या कारभारावरती तुम्ही समाधानी आहात? प्रश्न समाधानी असमाधानीचा नाही आहे, लक्षात घ्या. आम्ही आता हे सगळे मुद्दे सरकारसमोर ठेवले, त्यांनी नाही केले तर आम्ही सांगितलं ना, त्यांनी आमचे मुद्दे 17 मुद्दे जर मंजूर केले तर आम्ही त्यांचं कार्यकर्ता म्हणून काम करू, नाही केले तर आवाज उठवू. पण जेमतेम 2 महिने आता तुमच्या हातात राहिले सरकार म्हणून, महायुतीचं सरकार काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? सांगा, एका 15 दिवसात जर लाडकी बहीण आली तर या 2 महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह व्हायला काय जातं? जागा किती हव्यात? जागेबद्दल मी बोलणार नाही, मी मुद्द्यावरच बोलेल. मुद्द्याशिवाय कसं आहे, आम्ही जी विषमता वाढत चालली, दरी वाढत चाललेली आहे, आर्थिक दरी वाढत चालली आहे, त्या आर्थिक विषमतेवर खरं तर आपण बोललो पाहिजे. जातीयवाद निर्माण करणे, धर्मवाद निर्माण करून राजकारण करणे, याला खऱ्या अर्थानं ठोस मारायची आहे, याला घालायचं आहे. या देशातल्या शेतकऱ्याचं भलं झालं म्हणजे सगळ्या जाती धर्माचं भलं होते, यावर माझा ठाम विश्वास आहे. 2 महिन्यात नाही मिळालं, 2 महिन्यात उत्तर नाही मिळालं तर काय? 2 नाही मिळालं तर मी सांगितलं ना, आमच्यावर अनेक पर्याय खाली आहे.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.